कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। लाखो भाविकांनी नृसिंहवाडीत गर्दी केली आहे। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेलं हे मंदिर गर्दीनं फुलून गेलं। उमरगा नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेसोबत युती केल्यानं धाराशिव युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरेंचं पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत पक्षश्रेष्ठींनी ही कारवाई केली आहे। मुंबईत तापमानाचा पारा घसरल्यानं नाक, कान आणि घशाच्या तक्रारींनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढते। बुरशी संसर्गजन्य साथीचे आजारही वाढतायत। नाकातील सर्दी, कानात उतरणं, घशात खवखवणं, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारींनी रुग्णालयं भरू लागली। राज्यात कर्करोगाच्या रुग्णांना आवश्यक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत। यासाठी L1, L2 आणि L3 अशी वर्गवारी करण्यात आली आहे। या वर्गवारीमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयासह छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई, कोल्हापूर आणि नांदेड इथल्या 7 शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांचा समावेश आहे। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे सध्या झोपडीधारकांचं सर्वेक्षण केलं जातंय। या अंतर्गत 10,78,746 झोपड्यांचं ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय। यापैकी 8,21,410 झोपड्या क्रमांकित करण्यात आलेल्या आहेत। मुंबईतील लाखो नागरिक दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात। सोन्या चांदीनं खरं तर दरवाढीचा सुसाट वेग पकडलेला आहे। विशेषतः चांदीचे दर दररोज मोठी झेप घेत असल्यानं नव्या वर्षात चांदी 2 लाखांचा स्तर गाठण्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांचा विचार केल्यास चांदीच्या दरात सरासरी दररोज 3,000ची वाढ होते। सोबत सोने दर देखील सुसाट असल्यानं लवकरच 1.5 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे। CMRS प्रमाणपत्र मिळूनही वाहतुकीसाठी सज्ज असलेली मुंबईतील मेट्रो 2B लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे। अनेकदा नियोजन करून देखील या मेट्रोचं लोकार्पण अद्याप होऊ शकलेलं नाही। आज 4 डिसेंबर रोजी नियोजित असलेला कार्यक्रम देखील घोषणा होण्याआधीच रद्द करण्यात आलाय। अंधेरी पश्चिम ते मंडाळे या मेट्रो 2B मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन CSMR प्रमाणपत्र मिळालेलं आहे। पहिल्या टप्प्यात डायमंड गार्डन ते मंडाळे या 5.6 किलोमीटरच्या मार्गिकेचा समावेश आहे। महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडणाऱ्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या नव्या मार्गाला लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे। या रेल्वेचा जुना GMRT मार्ग रद्द करण्यात आला असून आता ही रेल्वे नव्या पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, साईनगर, शिर्डी ते नाशिक या मार्गाने धावणार आहे। मुंबई शहरात हवा कुठल्या ठिकाणी किती खराब आहे याची अचूक माहिती आता मिळू शकणार आहे। IIT कानपूर आणि पालिकेच्या समन्वयातून मुंबईला लवकरच स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। मानस असं या उपक्रमाचं नाव असून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची रिअल टाईम माहिती या माध्यमातून उपलब्ध होईल। मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून विद्यापीठातील रिक्त पदांसाठी 3 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुभा दिली होती। मात्र मुंबई विद्यापीठानं अर्ज करण्यास 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। राज्य सरकारनं TET परीक्षा बंधनकारक करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती आणि मुंबई मराठी अध्यापक संघ यासह राज्यातील बहुतेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची पहिली फेरी जाहीर झाली। मात्र या पहिल्या फेरीसाठी 5,553 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। यापैकी 3,191 विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमच भरला नाही आणि त्यामुळे हे विद्यार्थी पहिल्या फेरीतून बाहेर फेकले गेलेत। पहिल्या फेरीमध्ये बाद होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये 57% अधिक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी इथे आयोजित कार्यक्रमांची तयारी सुरळीत व्हावी यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान स्वच्छता, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था आणि दिव्यांगांसाठी सुविधा तसंच गर्दी नियंत्रण उपायांची सविस्तर तपासणी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्याची शक्यता असून अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान, राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध केल्या।
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला देशभरातील लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात। चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी बाहेरून वाहनानं मुंबईत येतात। या अनुयायांच्या वाहनांचा टोल माफ करावा अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे। इंडिगोचं मुंबईचे सकाळचे आणि रात्रीचे विमान बुधवारी रद्द करण्यात आले। यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले। इंडिगोचे गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेळापत्रक विस्कळीत होत आहे। अमरावती मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद राहणार आहे। दाट धुक्यामुळे प्राधिकरणाने हा निर्णय घेतलाय। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केली असून एकूण 19 रेडीमिक्स कॉन्क्रीट म्हणजेच आरएमसी प्लांट बंद केलेत। तसंच इतर काही उद्योगांवर आर्थिक दंड आणि इतर कडक उपाययोजना लागू करण्यात आल्यात। मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या एलबीएस मार्ग आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान वाहतुकीची मोठी समस्या आहे। हा ताण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी एलबीएस मार्ग बीकेसी उड्डाणपूल कनेक्टर बांधला जातोय। या कनेक्टरचं काम 85% पूर्ण झालंय। मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठं उधाण येणार असून 4.5 मीटर ते 5.3 मीटरच्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं आणि पालिका पोलिसांनी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। अर्थव्यवस्थेनं तिमाहीत नोंदवलेला अपेक्षेपेक्षा 8.2% वाढीचा दर आणि भांडवली बाजारात सेन्सेक्स निफ्टीला नवीन उच्चांकाची चाहूल लागली असताना देशाच्या चलनानं मात्र घसरण कायम राखलेली आहे। बुधवारी रुपयानं प्रति डॉलर 90चा स्तरही ओलांडला। मंगळवारच्या तुलनेत 25 पैशांच्या घसरणीसह तो 90.21 या ऐतिहासिक तळाशी बंद झाला। शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे। संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून संध्याकाळी होणाऱ्या दत्त जन्म सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांनी गर्दी केली। अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक दर्शनासाठी आले। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 7 डिसेंबर रोजी नागपूर इथे भव्य कार्यक्रम होणार आहे। त्यानिमित्त बोलेसो निहाल सत श्री अकालचा जयघोष करत अकोला इथल्या गुरुद्वारा सिंग सभा इथून भव्य मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ धर्माचे निशाण दाखवून करण्यात आला। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। धार्मिक परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची तिथी निश्चित केली आहे। रायगडमधील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडलाय। हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली। अभ्यासकांकडून गडाची माहिती नकाशा घेत या प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी फावडे, टिकाव आणि पहारी हाती घेऊन हा गुप्त दरवाजा शोधून काढला। जळगाव जिल्ह्यासह शहरातील बाजारपेठांमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं भाज्यांच्या दरात लक्षणीय घट झाली आहे। त्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा मिळालाय, तर कोथिंबीरीची आवक घटली असून तिचा दर 50 रुपयांहून थेट 130 रुपये झालाय। राज्यातील घाऊक बाजारपेठ बंद करण्यासाठी 5 तारखेला नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ 1 दिवसासाठी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बाजारपेठ 1 दिवसासाठी बंद करत सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे। नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं बुधवारी सकाळी मोठी कारवाई केली आहे। बेलापूर परिसरातून तब्बल 13,50,000 किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत। या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून आणखी तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर लोकांचा शोध सुरू आहे। मतदारांच्या पळवापळवीबरोबरच महाराष्ट्रात उमेदवारांची देखील पळवापळवी सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। निवडणूक याद्यांचा घोटाळा देशभरात कुठे नाही, कोण घोटाळा करतंय यामागचा काय उद्देश आहे, काही कळायला मार्ग नाही असं आव्हाड यांनी म्हटलं। भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एका टाईल्स दुकान मालकावर कोयत्यानं वार करत चोरट्यांनी 3 लाख रुपये लंपास केले।
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं. अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोक आले होते अशी धक्कादायक माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकानं दिली आहे. पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हटलं. 15 ते 20 जणांनी मोठमोठ्यानं शिवीगाळ करत मारहाण केल्याचंही त्यांनी सांगितलं. मीराभाईंदरचं स्वप्नवत शहर निर्माण करणं हाच ध्यास असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. एसटी बस स्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. नांदेडमध्ये अंजली आंबेडकरांनी आचलची भेट घेतली. घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर आचलच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी वंचितनं घेतल्याचंही त्या म्हटल्या.